नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत ठाकरे बंधूंची युती झाली, काय नेमकं घडलंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. राज ठाकरेंकडून ऐतिहासिक राजकीय युतीची घोषणा. 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच राजकारणात एकत्र. ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांचा राज्यभरात जल्लोष. मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच होणार. युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा दावा, तर वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं राज ठाकरेंचं वक्तव्य. बाळासाहेबांनंतर ठाकरे बंधूंकडे कोणतेही विचार उरले नाही. ठाकरे बंधूंनी विचारांच्या राजकारणाला दफन केलं. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहे. मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाही. पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीसांची टीका. राज्यात लहान पोरं पळवणारी टोळी कार्यरत. 2 टोळ्या राजकीय पक्ष चोरतात. राज ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा. तर जे आपली मुलं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार. शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे दिल्लेश्वरांचे मनसुबे उधळून लावा. उद्धव ठाकरेंचं आवाहन. हा मराठी ऐक्याचा मंगल कलश. उद्धव ठाकरेंच्या भावना. काही जण मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. सत्तेसाठी अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची युती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. अल्लाह हाफिज बोलतानाचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवायला गेलात तर माझ्याकडेही खूप व्हिडिओ आहेत. राज ठाकरेंचा फडणवीसांना इशारा. लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्यांचे आमच्याकडेही असंख्य व्हिडिओ. आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर पलटवार. ठाकरे बंधूंनी रणांगणात यावं, शेलारांचं आव्हान. भावनिक साथ घालून मराठी मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न. मनसे शिवसेना एकत्र येते तिथे आम्ही ऐतिहासिक विजय मिळवला. ठाकरे बंधूंच्या युतीवर योगेश कदम यांची टीका. ठाकरे बंधूंची युती झाली त्यावर टीका होते. भाजपकडून सुद्धा ही टीका होते. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते जे राज ठाकरेंना हिणवत होते त्याचं काय झालं. ठाकरे बंधूंच्या युतीवर गुणरत्न सदावर्तेंची टीका. उद्धव ठाकरे बंधूंची ही शेवटची निवडणूक असेल. कार्यकर्ते पक्ष सोडून निघून जाणार. ठाकरे बंधूंच्या युतीवर रावसाहेब दानवे यांची टीका. तर उत्तर देवांना द्यायचं असतं, दानवांना नाही. राज ठाकरेंचा टोला. राम लक्ष्मण एकत्र आले आहेत. मुंबई मराठी माणसाची हा ठाकरेंचा वचननामा. संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडे कोणताही पर्याय नाही. मजबुरीनं राज ठाकरेंना सोबत घेतलंय. युती कधीपर्यंत टिकेल हे काळच सांगेल. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. दिल्लीचे बूट चाटणाऱ्या लाचार लोकांनी त्यांचं राजकारण करावं. युतीमुळे त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठलाय. संजय राऊतांची टीका. तर मुंबईचं केडीएमसी, ठाणे, मीरा भाईंदरमधील जागा वाटपाची चर्चा पूर्ण. शक्य त्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र लढणार. संजय राऊतांची माहिती. मुंबईत ठाकरे बंधूंच्या 130च्या वर जागा निवडून येतील. मुंबईकर ठाकरे बंधूंच्या पाठीशी. किशोरी पेडणेकर यांना विश्वास. तर ठाकरे बंधूंची युती महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची. राज्याच्या राजकारणाला दिशा मिळेल. अंबादास दानवे यांचं वक्तव्य. जुनी भाषणं काढून मुंबईकर ठाकरे बंधूंसमोर आरसा धरतील. एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नैना लुटणार. मुंबईकर तुम्हाला विचारणार. ठाकरे बंधूंच्या युतीवर शेलारांची कविता करत टीका. युतीच्या घोषणेआधी ठाकरे बंधूंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच आदित्य आणि अमित ठाकरेंकडूनही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. मुंबईकर ठाकरे बंधूंच्या आघाडीचे 12 वाजवणार. संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे 12 वाजवण्यासाठी दुपारी 12चा मुहूर्त निवडला. भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. पाहूया टॉप 9 बातम्या. मुंबई मनपासाठी रणनीती कशी आखली जाते याबाबत. महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री बैठक. 10 ते 15 जागांचा तिढा सोडवला जाणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. भाजप कोर कमिटीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. भाजपच्या अंतर्गत जागा वाटपासंदर्भात चर्चा पार पडणार. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत अंतिम यादी होणार जाहीर. सूत्रांची माहिती.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ठाकरेंसोबतची चर्चा थांबवल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे पक्ष 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याचा निर्णय, तर शरद पवारांच्या पक्षाची काँग्रेससोबत 58 जागांबाबत बोलणी सुरू. उद्या सकाळपर्यंत काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहणार अशी ही माहिती. मुंबईत ठाकरे सेना आणि मनसेसोबत जाण्याबाबत पहिली लिस्ट 15ची आली होती. 24 ते 25 जागांबाबत चर्चा सध्या चालली होती. सुप्रिया सुळेंची माहिती. राज ठाकरेंना लिस्ट पाठवली आहे, काहीतरी मार्ग काढू असं राऊतांनी सांगितल्याचंही सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. येत्या 2 दिवसात मुंबईत महायुतीची घोषणा होणार. बीएमसीसाठी 200+ जागांवर भाजप सेनेत सहमती. उर्वरित 27 जागांवर कोणत्या चिन्हाचा उमेदवार असणार याबाबत निर्णय बाकी. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची माहिती. रवींद्र चव्हाण आणि शिंदेमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा. ठाणे केडीएमसीसह एमएमआर पालिकांमधील युती संदर्भात चर्चा. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. 2 दिवसात उमेदवारांवर होणार चर्चा. मुंबईत 200 जागांवर लढण्यासाठी आमची तयारी पूर्ण. प्रकाश आंबेडकर यांची माहिती. मुली पाहण्याचा कार्यक्रमही सुरू. मुलगी पसंत पडल्यानंतर लग्न. प्रकाश आंबेडकर यांचं मिश्किल वक्तव्य. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र वितरणाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 4165 उमेदवार अर्जांचं वितरण.